Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कुठं बसलेला असेल तिथं निघ आणि इथं ये. तिथं कुठं बसलेला असेल तिथं निघ आणि इथं ये आणि इथं सरपंचाला भेट आणि ते करून घे. त्याच्याकरता काही तातडीचं लागत असेल तर मी कलेक्टरांना सूचना देतो, परंतु त्याच्याकरता थांबू नका आता, कारण परत पाऊस पडणार आहे असं हवामान खाता म्हणते. त्यावेळेस आता आपण पुन्हा कशाला धोका घ्यायचा पत्करायचा. आणि हे पण आपल्याला करायचं, हा पुन्हा आपल्याला आतनं पण पाणी आता काहीच दिसत नाही, एक टिपका वाहत नाही, तर ते पुन्हा नीट करू आणि सांडावर नीट करून दे, मला सगळं व्यवस्थित करून घेऊ. ठीक आहे. पुढे तुम्ही असेल तर ते जलसंधारणकडे असतात, 650च्या पुढच्या असले तर ते इरिगेशनकडे असतात. असं काय करतो? नाही असं नका करू. आता आम्ही बरेच जण लोकप्रतिनिधी अधिकारी इथं सगळे आहोत. तुम्ही ह्या गावामध्ये या, इथं सरपंच पण आहेत, तिथं ते बघा कुठला साठवण तलाव आणि त्याला तातडीनं काही, कारण आत्ता जरा उघडीप आहे. पुन्हा असा अंदाज आहे 26, 27, 28, 29, 30 पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधीमध्ये दुरुस्ती करून घ्या, कारण इथं पण गावकरी म्हणत होते की आम्ही सांगत होतो पण इथं दुर्लक्ष केलं आणि त्याची किंमत माझ्या गावकऱ्यांनाही मोजावी लागली आणि बाकीच्याही लोकांच्या विहिरी सगळ्या त्याचं गाळाने भरून गेल्या. इथंच बांगरवरती हो वस्ती शाळा लोकसंख्या इथं राहायला 20-25 आहेत. सगळे मुलं 100 असतील. ते गावात शाळेत काही जातात आणि वस्तीवर काही राहतात. ट्युशन लावलेलं आहे पोरांना. 12चे 8 दिवस त्यांना शाळा जाता येईल. ट्युशन लावून उपयोगच नाही, रस्ताच नाही. कशी तिचं नाव काय? उतावळी नदी आहे का वडा आहे? मोठं लांबचं पात्र नाही, ते 2-3 किलोमीटर पासूनच पाणी येते. तिला असं मोठं नाव नाही. थोडे पाऊस आला गावची लोक वस्ती इथं या गोई वाटासाठी 25 वर्ष काय होतंय प्रत्येक तुम्ही देवासारखे आमच्यासाठी आला तर आम्ही आज रस्ता रोको या विषयासाठी ठेवलं होतं. दक्षिणी आल्यामुळे आम्ही माघार घेतली. चव्हाण साहेब थोडं मागे आम्ही ती माघार घेतली. हे सगळं इकडे राहणार आहे. तुम्ही जे आता आला तुम्ही जे सांगितलं तेच विषय हे सांगायला आम्ही भरपूर दिवसापासून मागणी केली आहे. इतका बेकार आहे काय मला 800चे पाईप टाकले. एखाद्याला अटॅक आला दादा तर तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा नाही मुश्किल. तिथून इकडे जवळपास 500 मतदार आहेत. म्हातारे म्हणजे आम्हाला चालताच येत नाही. 2 दिवस बंद राहते. वेठा पुन्हा पुढे मांडायचे असा सुद्धा प्रश्न होता, पण तुम्ही देवासारखे आला. आमच्या एवढा रस्त्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. कायमस्वरूपी गाव इथं अर्ध गावही वाटत आहे का? ग्रामीण रस्ता आहे का? आम्ही आज या विषयासाठी रस्ता रोको ठेवला होता, पण दादा आले पण आम्हाला त्याची गरज पडली नाही. आमचा प्रश्न मार्गी लागणार आहे, आम्हाला विश्वास वाटला. काही प्राधान्य द्यायचं. संपादित झालेली अजून जमीन आहे. काय वेळ आहे